हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत. याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल आणि कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे याच्यामधून सिद्ध होते. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ तिथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोठे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषद सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं म्हणजे 980 आली पण भागिले 2 केलं तर 491 म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला. म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता. हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं मी अधिवेशनात यांचा घोडस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ आणि खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सावराय पाहिलं. सचिन मोठे साहेब आमच्या भागातले एक UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे. आटपाडी मधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत. IRS ऑफिसर सचिनजी मोठे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत. आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जे बाईट दिलेले आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये त्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून DDSR ग्रुपशी जोडलेलं आहे. ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात कारण आमच्या भागातले आहेत. एवढ्या ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूव्ह करावं आणि मांडावं. तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा. 2018, 19, 17 पासून दत्ता डी, दादा डी, सचिन बेरगळ गुगलला वेबसाईट लिहिल आणि राहुल हजारे हे DDSR आहे. हे कधी आहे? सचिन मोठे IRS होण्याच्या अगोदर बसण्याची कंपनी. तर कमीत कमी 350 ते 400 घरांचं पोझिशन दिलेलं आहे आणि 1600 घरांची कामं चालू आहेत पोझिशनला जे तुमच्या समोर मगाशी मांडलेले आहेत. CCच्या नियमाप्रमाणे चालू आहेत आणि रेराने दिलेल्या टायमिंग मध्ये बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये ना कस्टमरांची तक्रार आहे, ना रेरामध्ये कुठे पोर्टलवरती तक्रार आहे, ना कुठल्या पोलीस स्टेशनला माझ्यावरती तक्रार आहे, ना महानगरपालिकेत माझ्यावरती कोणती तक्रार आहे, ना महाराष्ट्र शासनाकडे कोणती तक्रार आहे. प्रॉब्लेम असता तर इथल्या स्थानिक आमदाराकडे गेले असते, स्थानिक खासदाराकडे गेले असते, नवी मुंबईच्या स्थानिक आमदाराकडे गेले असते. आटपाडी तालुक्यातल्या आणि जत त्या भागातल्या आमदाराकडे जाण्याचं कार्य यांच्याकडे आलंच नसतं. आणि जर असते तर यांनी पुरावे मांडायचे होते. ह्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तर मीडिया समोर त्यांनी डिक्लेअर करावं. त्यावरती त्यांनी जे आरोप केलेला आहे माझ्या कंपनीला जोडला आणि माझ्या कंपनीशी सचिन मोठे साहेबांचा कोणताही संबंध नाही. ते आमच्या भागातले अधिकारी आहेत. पडळकर साहेबांच्या विरोधात उभा राहिले होते म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा पण दिला होता. त्या पाठिंबाचा राग एक कनेक्शन जोडण्याचं कार्य त्यांनी ह्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. माझ्या सर्व कस्टमरांना, माझ्या इन्व्हेस्टरांना तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलेले नाहीत हे मलाही माहिती आहे. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत. हजारे साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आणि तुमचा हा विश्वास तुमचे स्वप्न नवी मुंबईमध्ये टॉपचा डेव्हलपर बनवून दाखवेल हे कार्य मी तुमच्या पत्रकारांच्या समोर करून दाखवेल आणि कुठलीही एकही घराची फसवणूक करणार नाही. हे साहेब मी त्या गोष्टीवरती जाणार नाही. माझ्या DDSR ग्रुपची जी बदनामी गेली होती त्याच्यावरती मी माझं संभाषण मांडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे याच्यावरती मी भाष्य करणं एवढा मोठा माणूस नाहीये. जे माझ्या बिझनेस बाबतीत जे केले माझ्या एका मराठी उद्योजकावरती बाद करण्याचं एक कलंक करण्याचं काम आमदार साहेबांनी केलं होतं आणि ते मला मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या समोर मांडणं गरजेचं होतं की एक तर मराठी उद्योजक तयार होत नाही आणि तयार झालेल्यांना कसं खोट्या प्रकारे विदाऊट पुराव्याचे बदनाम करायचं काम यांनी केलेलं आहे. आणि माझ्या कंपनीला क्लीन चिट मिळावी म्हणून तुमच्यासारख्या मीडियाला सगळ्यांना बोलवलं. तुम्ही माझ्या कंपनीचा मान सन्मान राखून तुम्ही आला आणि ही सगळं मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्राच्या आणि माझ्या कस्टमरच्या युनिव्हर्सिटीच्या समोर मांडायचं कार्य केलं. हे मी त्याबद्दल माझ्या DDSR ग्रुप तर्फे आभारी आहे तुमच्या सर्व.